किती वर्ष झाली ओव्हरऑल? जर 700 वेबसाईट्स म्हटलं तर 5 वर्षामध्ये. आणि 5 वर्षामध्ये आपले क्लायंट्स साताराभर, महाराष्ट्रभर, भारतभर म्हणजे कसा पसरलाय रुहा? मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. सुरुवातीच्या वेळी आता 2006 ला कॉलेज संपल्यानंतर आम्ही डेव्हलपमेंट चालू केली. ओके. 2006 ते 16 10 वर्ष आम्ही वेब बेस्ड ERP सिस्टीम्सवर काम केलं. ओके. 10 वर्षात चितळे डेअरी, नॅचरल आईस्क्रीम्स, यंत्र ऑटोमेशन यासारखे मोठे क्लायंट्स आम्ही केटर केले. 2016 ला बंद, माझ्या बाजूने मी बंद करून सुद्धा त्या ठिकाणी अजूनही सिस्टीम चालू आहेत. सो वेब बेस्ड ERP मध्ये आम्ही इंडियामध्ये बऱ्यापैकी पायनियर होतो. कारण ज्या वेळेला लोक इंटरनेट बघत होते त्यावेळेला मी वेब बेस्ड ERP वरती काम केलं. तर आम्ही साधारणतः 2017 ला शेअर इकॉनॉमी म्हणून लॉन्च केलं, ज्याच्यामध्ये अनयुटिलाइज इंडस्ट्रियल कॅपॅसिटी युटिलायझेशन हा कन्सेप्ट घेऊन आम्ही शेअर इकॉनॉमी मार्केटमध्ये आणली. म्हणजे सिंपल भाषेत इंडस्ट्री मधलं मॅट्रोमोनियल केलं. ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुम्ही एखादी फॅक्टरी लॉन्च करता, सुरू करता, मशिनरी आणता, तुम्हाला माहिती असतं की मी हा प्रोडक्ट बनवण्यासाठी माझी 2 टन कॅपॅसिटी आहे, पण आपण नेहमीच 2.5 किंवा 3 टन कॅपॅसिटीचा प्लांट लावतो कारण मला पुढे वाढवायचं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कधी कधी प्रोडक्शनची तेवढ्या ऑर्डर्स येत नाहीत, मग ती कॅपॅसिटी रिकामी असते. दुसऱ्या कोणाला तरी सेम गोष्ट करायची असते देशाच्या वेगळ्या टोकाला, पण त्याला फॅसिलिटी अवेलेबल नसती. तो म्हणतो मी इंडस्ट्रीमध्ये जाणार, तेवढं एस्टॅब्लिशमेंट सगळं करणार आणि मग माझं प्रोडक्शन चालू करणार. आम्ही म्हणतो तुम्ही दोघं एकत्र या, हा तुम्हाला प्रोडक्ट आउटसोर्स करून बनवून देईल आणि तुम्ही तुमच्या ब्रँडने विका. या पद्धतीने आम्ही तो लॉन्च केला आणि फार चांगला चालला. साधारणतः 1,500 सक्सेस स्टोरीज झाल्या. नंतर मग तो आमचे जे इन्व्हेस्टर होते सुरतला, राजन्स ग्रुप म्हणून, त्यांनी सुरतला शिफ्ट केला. देन मला सातारा सोडायचा नव्हता. साताराचे खूप अशी लोक भेटलेत काही दिवसात की सातारा सोडायचा नाही. हा, म्हणजे मी पुण्यातही होतो, 6 वर्ष पुण्यात राहिलो, पण मी पुण्यातून सातारला जेवढ्या वेळात यायचो ना तेवढ्या वेळात खराडीवरून स्वारगेटला यायचो. नाही. त्यामुळं शेअर इकॉनॉमी तिकडे गेल्यानंतर मी बॅक टू सातारा आणि मग रुहा सुरू केलं 2019च्या दरम्यान. मग फर्स्ट वेबसाईट डेव्हलपमेंट, नंतर व्हिजिटिंग कार्ड, VMS आणि आता रुहा बाईक्स रुहा बाईक्स असं करून प्रवास झाला.